झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या बाळाला पाठीशी बांधून घोड्यावरून ही उडी मारली। पण पुढे या छोट्या मुलाचे काय झाले माहितीये का? चला सांगतो। 1858 साली ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई शहीद झाल्या तेव्हा त्यांचा मुलगा दामोदरराव केवळ 9 वर्षांचा होता। लढाईत फक्त 60च जण वाचले होते। जीव वाचवण्यासाठी या सगळ्यांनी दामोदररावला घेऊन बुंदेलखंड मधल्या चंदेरीच्या दिशेने पळ काढला। ब्रिटिशांच्या भीतीने वाटेतील एकही गाव त्यांना मदत करायला तयार नव्हते। कित्येक दिवस ते जंगलातून दऱ्याखोऱ्यातून भटकत राहिले। पण 9 वर्षाच्या या चिमुकल्या मुलाला असं सारखं पळत राहणं शक्य नव्हतं। म्हणून नदीकाठच्या एका घनदाट जंगलात सगळ्यांनी आश्रय घेतला आणि तिथे त्यांना किती दिवस राहावे लागले माहितीये? तब्बल 2 वर्ष। ते रोज उघड्या आकाशाखाली झोपत असत। उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्यांची त्वचा भाजून निघत असे। खायचे प्यायचे पण खूप हाल झाले। जंगलात मिळणारी फळं आणि बोरं खाऊन त्यांना दिवस काढावे लागले। पावसाळ्यात तर जंगलात पाणी साठल्यामुळे परिस्थिती अजूनच भयानक झाली। अनेक दिवस पावसात भिजल्यामुळे दामोदरराव खूप आजारी पडला। बरोबर असलेल्या लोकांना आळीपाळीने त्याला पाठीवर घेऊनच पुढे जावे लागले। तेव्हा जवळच्या एका गावातल्या प्रमुखाने गुप्तपणे त्यांना मदत केली, वैद्य पाठवले। पण या बदल्यात 6 घोडे आणि तेव्हाचे 200 रुपये इतकी किंमत घेतली। काही महिन्यांनी स्थानिक लोकांनीच त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांना बंडखोर म्हणून घोषित केले। त्यांना 3 महिने तुरुंगात टाकले गेले। पण जवळपासचे सगळे पैसे संपले होते। त्यामुळे तिथून सुटण्यासाठी दामोदररावला त्याच्या आईची शेवटची आठवण विकावी लागली, म्हणजे प्रत्येकी 32 तोळ्यांच्या 2 सोन्याच्या बांगड्या। पुढे दामोदररावला इंदूरला राहण्याची परवानगी ब्रिटिशांनी दिली, पण त्या बदल्यात त्याला झाशीच्या खजान्यातील 7 लाख रुपयांचा हक्क सोडावा लागला। असे व्हिडिओज अजून पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर फॉलो करा।